माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना विधान परिषदेत संधी द्यावी. कार्यकर्त्यांचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. आटपाडी तालुक्यातील प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होती. अमरसिंह देशमुख यांनी सन 2012-13 दरम्यान सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवताना आदर्शवत काम केलं होतं. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामं राबवून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे आजही जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात त्यांचा प्रभाव कायम आहे. देशमुख यांनी आजपर्यंत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती उपसभापती, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष यांसारख्या पदांचा समावेश आहे. तसेच मानगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडीचे चेअरमन, आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन, बापूसाहेब देशमुख सहकारी बँक लिमिटेडचे संस्थापक, श्रीमंत बापूसाहेब देशमुख दूध संघाचं नेतृत्व, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सिनेट सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा आटपाडी अध्यक्ष आणि दिशा वाचनालय आटपाडी अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळल्यात. सन 2017 पासून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत पक्षाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी आटपाडी तालुक्यातील नागरिक व कार्यकर्त्यांची मागणी. आता पक्षश्रेष्ठी या मागणीची दखल घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावेळी निवेदन देताना मान्यवर बाळासाहेब पाटील, चेअरमन बाबासाहेब देशमुख सहकारी बँक विद्याताई देशपांडे, माजी सभापती पंचायत समिती आटपाडी सौ सुमनताई नागणे, माजी सभापती पंचायत समिती आटपाडी श्री भाऊसाहेब गायकवाड, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी ऋषिकेश देशमुख, नगरसेवक व गटनेते नगरपंचायत आटपाडी महेश देशमुख, नगरसेवक आटपाडी आबासाहेब पाटील, नगरसेवक आटपाडी दारासो मरगळे, माजी उपसभापती पंचायत समिती आटपाडी रुपेश पाटील, माजी उपसभापती अरुण भाऊ बालटे, मोहन भाऊ रणदिवे, जिल्हा परिषद सदस्य माजी व आटपाडी खानापूर आटपाडी तालुक्यातील सरपंच, सोसायटीचे चेअरमन, तरुण शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. देशपांडे, माजी सभापती, माजी सरपंच आटपाडी. आम्ही दादांना आणि पडळकर साहेबांना सगळ्यांनाच निवेदन द्यायला इथं आलो आहे सांगलीत. आणि आमचं निवेदन म्हणजे आमचे नेते अमरसिंह बापू देशमुख यांना विधान परिषदेवर घ्यावं की आमची सगळी आटपाडीकरांची मागणी. तर आटपाडी कायम बॅकफूटवर जात आहे. किती प्रयत्न केला, सगळ्यांच्या बरोबरीने प्रचार केला तरी आम्ही मागं राहतो आहे. तर आम्हाला ह्या खेपेला संधी मिळालीच पाहिजे एवढंच मागणं आहे साहेबांना. यासाठी आम्ही दोघी मिळून आलेलो आहोत. मी माझी नारायण नागरे, आटपाडी पंचायत समितीची माजी सभापती. त्या विद्यावंजींनी सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे. आणि अमरसिंह देशमुख यांना विधानसभेवर सदस्यपदी निवड व्हावी यासाठी आम्ही सर्वजण या मागणीसाठी दादांच्याकडे आलो आहोत. आज 2:30 वाजल्यापासून थांबलो आहे.